गुड इव्हनिंग फ्रेंड, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कशात सगळेजण मस्त आणि स्वस्त असताल. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. आता संध्याकाळची वाजलेत 5:45. तर आता हे बघ, मिस्टर येऊन मगाशी 5 वाजताच कामावरून आलेत आणि दमून ते थोडे त्यांनी. आता म्हटलं चला 5:45 झाले तर आपण जरा फ्रेश होऊन देवाकडे दिवा लावायचा आहे. तर दिवा लावते. आज विरांशकडे एक पण चक्कर झालेली नाही. तर म्हटलं चला तर विरांशला एक चक्कर मारून विरांशला भेटून. आज विरांश गेला होता, मग सगळे प्राणी संग्रहालय का काय आहे तिथं गेला होता आणि सगळ्या प्राण्यांबरोबर त्याचे काही फोटो तिने पाठवले होते व्हॉट्सअपला. खूप मज्जा केली त्यांनी. त्याला ना अजिबात तो घाबरत नाही आहे तो. तर भेटाचा काकडा म्हणतात तसं आहे. एवढंच लहान आहे तरी पण घाबरत नाही आहे. चला पहिला मी देवापुढे दिवा लावते. चला लावला दिवा. आता देवापुढे दिवा लावला. हे बघा, संध्याकाळची स्वयंपाकाची सुरुवात केली आहे मी. इकडे दोडका चिरून ठेवलेला आहे आणि इकडे दोडक्याची शिरा काढून घेतलेल्या आहेत आणि ते पाण्यामध्ये धुण्यासाठी ठेवले, त्यात पाणी घालून. आणि हे बघा, ह्या काड्या कशाच्या आहेत, या कोथिंबीरीच्या काड्या कवळ्या आहेत. मला चला टाकूया. दोडक्याचा ठेचा करू. मिरच्या जास्त घेणार आहे. त्यावेळेसच्या मिरच्या ना कमी तिखटाच्या आहेत, त्याच्यामुळे 4 घेतलेल्या आहेत मी. आणि लसणाचा एक अख्खा गड्डा. तर आता यानं हे मी धुवून चांगलं आता तेलामध्ये परतून घेणार आहे. आणि थोडेसे शेंगदाणे, जास्त नाही, अगदी थोडे शेंगदाणे घेणार आहे. चला तर मी आता दोडक्याची पहिला ठेचा करून घेते. हे इकडे मी कढईमध्ये मिरची, अजून दोडक्याची शिरा आणि कोथिंबीरची काडी आणि यात लसूण पण मला सोलून टाकायचं आहे. आता इकडे मी कढईमध्ये शेंगदाणे, लसूण, कोथिंबीरच्या काड्या, मिरची आणि हे दोडक्याची शिरा हे सगळं मी ह्याच्यात घातलेलं आहे आणि परतून घेते. चांगलं तेल घातले थोडंसं त्याच्यामध्ये परतण्यासाठी. या चटणीची चव खूप छान लागते. उगीच मग काय होतं, वाया घालवायचं तर त्याला टाकून द्यायचं. त्याच्यापेक्षा म्हणजे चला करूयात आपण चटणी. आणि ते बघा पालापाचोळा किती पडलेला आहे. लसूण सोल्याचं सगळं भरून ठेवते कचरा. हे बघा, याच्यामध्ये जिरे आणि मीठ टाकलेलं. आता मिक्सरमधनं बारीक करून घेते. हे बघा, अशा प्रकारे दोडक्याच्या शिऱ्यांचा ठेचा तयार केलेला आहे मी. छान असं ओबड-धोबड छान वाटतं आणि ज्वारीची भाकरीसोबत खूप सुंदर लागतो. चला तर मी आता बाकीचं हे आवरून हे बघा, इकडे वरण लावलं होतं कुकरमध्ये, त्या फोडणीच टाकते आहे आणि दोडक्याची भाजी करून घेते. पण आता मग बाकीचं आवडते. हे बघा, इकडे आमटी बनवली आहे आणि इकडे दोडक्याची भाजी टाकती आहे कुकरमध्ये. झाला एकदाचा स्वयंपाक झाला. आणि बघा, मी माझ्यासाठी एक भाकरी करावी म्हणून मी पीठ घेतलं. आणि पीठ कशाचं घेतलं असेल, हे घेतलं, गव्हाचं पीठच घेतलं चुकून, कणिक. आणि मग काय केलं माहिती आहे का, बिना तेलाच्या फुलक्या केल्या छोटे छोटे 2. तर नाही, भाकरी करायची होती खरं, जाऊ द्या आता. मग ते तिंबल्यामुळे ते कसं वाया घालायचे कशाला, म्हणून मी ना छोटे छोटे 2 फुलक्या केल्यात. तर आता बघा, इकडे
कुकरमध्ये भात लावलेला आहे. झालं आहे आता सगळं स्वयंपाक. किचन ओटा आवरती आहे. काय किचन ओटा आवरताच बोलती आहे. पुन्हा एकदा पुसावं लागेल. हे बघा असे 2 फुलके केलेत छोटे छोटे. चला सगळं झालेलं आहे स्वयंपाक. सगळं झाकून ठेवते आता मी. झाकापाकी करते. सकाळची थोडी कोबीची भाजी आहे आणि हे पोळ्या आता झाकून ठेवते. इकडे केलेली आहे दोडक्याची भाजी, दोडक्याची शिराचा ठेचा. इकडे भांड्यामध्ये मिक्सरचे काढून घ्यायचे. तर अशा प्रकारे माझा सार संगीत स्वयंपाक झालेला आहे. चला फक्त भात राहिलेला आहे. गरम गरम आणि किती लवकर स्वयंपाक घेतला आहे बघा माझा. 7:05 कमी आहेत. चला या सगळेजण जेवायला. आता आमची सासूबाई दाखवते माझ्याकडे बसलेले असतात. हे बघा ब्लर दिसते का? ब्लर. विरांशकडे निघालेत बघा आता आम्ही दोघं पण. चष्म्याला धुळे. चला आता पाऊस थांबलेला आहे. रात्रभर पहाटे पण पडलेला पाऊस आता पूर्ण विराम घेतलाय पावसाने. आजी आली नाही म्हणून सांगा ना. आजी आली नाही म्हणून सांगा. आता बघा आजी कुठे गेली? आजी आली नाही का? काय काय बघितलं सांग मला. सांग. घोडा अजून अजून चित्ता. चित्ता पण होता. तिथे नॅशनल पार्क नाहीये. कमी झाले का ग नाक. चला रसिकाकडे जाऊन आलो आम्ही. आणि बघा पाऊस येत होता. खाली उतरल्यानंतर कळालं पाऊस आहे. आणि रसिकाने गेलेला आहे बघा. काय इडली फ्राय केलं. ते इडली फ्राय केलं. तसंच असतं त्यांचं. तर हे बघा इडली फ्राय केलेली आहे. मला म्हणजे ती खा म्हणजे नाही. आता जेवायचं टायमिंग आहे. सासूबाईंना पण वाढायचे. चला हात धुते आणि सासूबाईंना वाढते जेवायला. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.